गोव्याला जाईन ना, दुसरी बायको घेऊन येईन मी, अशीच पैसे फाटेपर्यंत सांगून राहिलो. भाजी चांगलीच झाली पाहिजे म्हटलं. का हो, त्या भाजीत तिखट किती टाकलं? चल दाखव लवकर. आज जर भाजी तिखट झाली ना, तर तुला त्या मायच्या घरी पाठवतो. मी जातो गोव्याले आणि तिथून दुसरी बायका आणतो मी. आज जर भाजी खराट झाली तर दाखव किती तिखट टाकलं तर लवकर. अहो, हे पाहून घ्या, ह्या चमच्यानं टाकल्या. एवढंसं तिखट टाकलं, एवढीशी हळद टाकली, एवढाच मसाला टाकला. थोडंसंच टाकलं ना, अजून किती टाक म्हणता? आज भाजी तिखट नाही झाली पाहिजे. नाही होत ना, एवढी जास्त चमच्यानं टाकली. भाजी तिखट झाली का तुला सांगतो मग कसं राहते तर. पहिले सांगितलं आहे मी, मायच्या घरी पाठवून देईन आणि दुसरी बायको घेऊन येईन पटकन. नाही होत तिखट आज भाजी, एवढ्याच चमच्यानं टाकली म्हटलं. आज जर भाजी तिखट झाली ना, धाब्यावरून दुसरी भाजी आणा. बिलकुल भाजी आज फिक्की झाली पाहिजे आणि खारटबीन झाली पाहिजे, एकसारखी झाली पाहिजे चवीले. मी सांगून राहिलो, नाही तर आपले बॅग भर, चला आपल्या मायच्या घरी व्हाय. पहिलेच सांगितलं आहे मी, गोव्याला जाईन ना, दुसरी बायको घेऊन येईन मी, अशीच पैसे फाटेपर्यंत सांगून राहिलो. भाजी चांगलीच झाली पाहिजे म्हटलं. तर्री बी पाहिजे भाजीले, तिखट बी नाही झाली पाहिजे, खारट बी नाही झाली पाहिजे. भाजी बनवताना पहिले थोडीशी चाटून पाहायची का आपल्या माणसाला काय आवडते. लक्षात ठेवलं काय? लक्षात घे. हा नाही व, गोव्याला नका जाऊ ना. मी आजपासून भाजी चांगलीच करतो. हे पा, ह्या नवीन चम्मच आणला, यानंच मोजू टाकत जाईन आता. ह्या चम्मच फेकूनच देतो ना मी. ह्या जरासा मोठा आहे, यानं नाही करत जाईन आता. यानंच भाजीत तिखट मीठ हळद सगळंच टाकत जाईल. तुम्ही पण गोव्याला नका जाऊ. मी जात नाही मायाच्या घरी, मला काही तिथं गमत नाही. मला इथंच गमते तुमच्याजवळ. तुले तुम्ही पहिले सांगितलं आहे. हां, भाजी तिखट झाली आणि पोळ्या जर जळल्यात भेटल्या, पोळ्या बिलकुल एक पोळीवर म्हणजे डागण दिसला पाहिजे पोळीवर, सांगून राहिलो मी. नाही जायत ना, नाही जायत. हां, मी खाणार नाही, लक्षात घे. तुला माहीत आहे मग, असे दणके देईन आणि आपल्या मायच्या घरी पाठवून देईन. चांगलंच बनवतो मी, पण मला मायच्या घरी नका पाठवू. चल कर लवकर, फटाफट स्वयंपाक कर लवकर उठीतून. आणि टी व्हीपाशी बसायचं नाही. लवकर कणिक भिजव, पटपट सट पोळ्या कर लवकर. आलं का लक्षात?